मराठा समाजाचा आदिवासी बांधवांना मदतीचा हात. साकनशी किल्ल्याजवळील ब्लास्टिंगमुळे दरंडीचा धोका वाढल्याचा आरोप. नमस्कार, राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पेण तालुक्यातील सांकशी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कावजी आदिवासी वाडीत मराठा समाजाच्या वतीने ब्लँकेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले. मात्र या मदत कार्याबरोबरच आदिवासी बांधवांनी किल्ल्याजवळ सुरू असलेल्या ब्लास्टिंग आणि उत्खननामुळे दरडी कोसळण्याचा गंभीर आरोप करत शासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. पेण तालुक्यातील निधवली ग्रामपंचायत हद्दीतील कावजी आदिवासी वाडी ही सांकशी किल्ल्याच्या परिसरात वसलेली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठी दरड कोसळली. या घटनेत काही घरांचे तसेच आंबा बागा आणि सागाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट आणि खाऊचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमात मराठा समाजाचे अध्यक्ष पी.टी. शिंदे, विशाल साजेकर, प्रवीण बाईकर, निंबाळकर, सचिन पवार, अविनाश पाटील, सरपंच हरेश पाटील आणि केतन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आदिवासी बांधवांनी असा आरोप केला की सांकशी किल्ल्याच्या मागील बाजूस सुरू असलेल्या दगडखाणीतील ब्लास्टिंग आणि उत्खननामुळे परिसराला सतत हादरे बसत आहेत. या हादऱ्यांमुळेच दरडी कोसळत असून किल्ला आणि आदिवासी वाडी दोन्ही धोक्यात आल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत. यापूर्वीही कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. त्यामुळे शासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक असल्यास ब्लास्टिंग थांबवावे अशी मागणी स्थानिकांनी केली. सांकशी किल्ल्याचे संवर्धन, आदिवासी बांधवांची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हे संकट थोडक्यात निभावलं. जरी हा संपूर्ण आदिवासी गाव असला तरी एक मोठा भाव म्हणून आम्ही मराठा समाज यांच्या जे संकट आलेलं आहे त्या संकटासाठी मदती धावून आलेलो आहोत. आमच्याकडनं फुलाची पाकळी काय आमच्या यांनी मदत करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. आज त्यांना ब्लँकेट आणि थोडं खाऊचं वाटप करतो. पाहतोय गेले 4 दिवस आपल्या रायगड जिल्ह्यावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर जवळजवळ निसर्ग कोपला असं म्हणावं लागेल. पावसाचं जे प्रमाण होतं ते प्रमाण मला वाटतं या पिढीने तरी असं पाहिलं नसेल. जुन्या काळातल्या पिढीने ते पाहिलं असेल आणि त्याच्या रौद्ररूपामुळेच निसर्ग जणू काही आपल्या या मानव धर्तीवर कोपलाय असं झालं आहे आणि त्याचीच परिणिती आपण या ठिकाणी पाहतोय. ह्या संपूर्ण डोंगर या कावजीच्या वाडीवर आलेला आणि थोडक्यात ही वाडी बचावली. जरी वाडी बचावली असली तरी गावावर आलेलं संकट मोठं होतं. कारण आत्ताच आमचे सन्माननीय केतन भाई यांनी सांगितलं की काहींच्या घरांची नासधूस झाली आहे. शेती मध्ये देखील दरड कोसळून शेतीमध्ये गाळ आलेला आहे. त्याच्यामुळे पुढील काळामध्ये या गावातील लोकांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे आणि त्या माध्यमातूनच आमचा मराठा समाज एक सामाजिक बांधिलकी म्हणून पेण तालुका मराठा समाजाच्या वतीने त्यांना हे साहित्य वाटपाचं एक आमचा मानस होता आणि आमच्या अध्यक्ष सन्माननीय पी.टी. भाऊ शिंदे, उपाध्यक्ष प्रवीणजी बाईकर, सहसचिव विशाल साजेकर, त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ आमच्या समितीचे सदस्य अविनाश भाऊ पाटील, सचिन पवार ही सगळी मंडळी या ठिकाणी हे साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी आलेली आहेत. तर ग्रामस्थांना विनंती असेल की ही आमच्याकडून ही आयडिया आपल्याला अविनाश पाटील दिली आणि आमचे समितीचे सदस्य अविनाश भाऊ पाटील यांनीच ही कल्पना आम्हाला दिली आणि ती कल्पना आता या सुवर्ण संध्येला पूर्णत्वास येते. आणि ग्रामस्थांना मोठं संकट येण्यापासून निसर्गाने त्यांना वाचवलं आहे. कारण आपण वरच्या बाजूला बघितलं तर खूप मोठी दरड साक्षी किल्ल्याची एक बाजूची निघून या गावावरती जवळपास आली होती. परंतु इकडे कुठलाही जीवितहानी झालेली नाही. परंतु बऱ्याच लोकांच्या घराची नासधूस झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी गाळ गेलेला आहे. बऱ्याच घरांमध्ये दगडं घुसलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती गेले 6 दिवस खाण्यापिण्यापासून त्याचबरोबर त्यांचे कपडे किंवा इतर साहित्याचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी मराठा समाज पेण तालुक्याचे आमचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष साहेब, आमचे पी.टी. भाऊ शिंदे असतील, प्रवीणजी बाईकर असतील, आमचे दशरथ सर असतील, अविनाश भाऊ निधोलीचे, त्याचबरोबर आमचे बेलावडीचे सरपंच सागरबाई आणि उपस्थित सर्व ही मंडळी आणि कावजीची वाडीची मंडळींना मराठा समाजाच्या वतीने आपण या ठिकाणी थोड्या प्रमाणात का होईना पण साहित्य वाटप या ठिकाणी करणार आहोत. आणि या सर्व प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत आपण सर्व उपस्थितांना या ठिकाणी साहित्य वाटप करणार आहोत. धन्यवाद. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.